नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. पण ते आपण आज 2 प्रकारे बनवणार आहोत. ज्यांना नाही येत ना बनवताना ते सुद्धा हे मोदक बनवू शकतात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी रेशनिंगच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 1 वाटी ओलं खोबरं आहे आणि अर्धी वाटी इथे घेतलेलं आहे गूळ. तर आपण पहिले आता उकळ काढून घेणार आहोत. तर 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. आता थोडंसं मीठ आणि त्यानंतर थोडंसं साजूक तूप. आता आपल्याला पाण्याला उकळ काढून घ्यायची आहे. पाणी छान असं उकळलेलं आहे. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यात आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. पीठ टाकल्यानंतर आपल्याला आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे हे बघा इथं पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून गॅस कमी करायचा आहे आणि 2 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत आणि बघा वाफ सुद्धा छान अशी निघालेली आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला गरम गरम असंच मळून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा इथे एक परात घेतली मी छोटी. यात सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि पीठ आपल्याला गरम गरमच मळायचं आहे. त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण गरम गरम असल्यामुळे हाताने आपण नाही पीठ मळू शकत. त्यासाठी पहिला ग्लासाने आपण इथे मळून घेणार आहोत. बघा इथे आपलं पीठ छान असं मळून झालंय. बघा पीठ ना एकदम मऊसूद व्हायला पाहिजे. जर आपल्याला जर मोदक आहेत ते दिवसभर मोदक छान असे मऊसूद राहायला हवे असतील ना, तर आपल्याला पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. बघा एकदम असं नरम असं पीठ सुद्धा आपलं छान असं मळून झालेलं आहे. आता आपण सारण बनवण्यासाठी घेणार आहोत. तेव्हा इथे मी एक टोप घेतलंय, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय. त्यानंतर गूळ. आता हे आपल्याला गूळ याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपला गूळ आता विरघळत आलेलाच आहे. आता मी टाकते याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ. त्यानंतर इथे मी वेलची पूड टाकते आणि थोडंसं साजूक तूप. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ओलं खोबरं. आता आपल्या व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित असं आपल्या इथे मिक्स करून झालेलंच आहे. तर आपल्याला थोडा वेळ अजून 1-2 मिनिट आपल्याला गॅसवर असंच ठेवायचं आहे, तर त्यामुळे थोडाफार ओलसरपणा आहे तो निघून जाण्यासाठी. हे बघा इथे 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त सुटसुटीत आपल्या इथे झालेलं आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत. ते बघा आता इथे मी थोडंसं पीठ घेते. तुम्हाला छोटे मोठे जसे मोदक बनवायचे असतील त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आहे. मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि असं गोल आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा आता याला तुम्ही तेल किंवा पाणी लावू शकता. मी थोडंसं तेल लावलंय आणि आपल्याला छान अशी एक पारी बनवून घ्यायची आहे. पाणी बनवताना वरच्या साईडनं आपल्याला असं करत करत जायचं आहे.
एकदम पातळ पातळ असं. आणि मोदकाची वाटी आहे ना, ही बनवताना आपल्याला एकदम सपाट नाही बनवायची, ते अशी खोलगड अशी बनवायची. म्हणजे कसं ना, कळ्या सुद्धा या मोदकाच्या व्यवस्थित अशा पाडता येतात आपल्याला. वरची साईड थोडीशी दाबून घ्यायची. छान अशी आपली ते पारी तयार झालेली आहे. आता आपण याच्यात थोडं सारण टाकून घेणार आहोत. आता आपल्याला छान अशा कळ्या करून घ्यायच्या. थोडंसं तेलाचं किंवा पाण्याचा हात लावायचं, मस्त अशा कळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. बघा अशा प्रकारे एकदम सोपं आहे. अलगद असं दाबून खालपर्यंत आपल्याला असं दाबून घ्यायचं. आणि कळ्या करताना तुम्ही जितक्या कळ्या जवळ कराल ना, तितका मोदक दिसायला खूप छान दिसतो एकदम. म्हणजे जितक्या जास्त कळ्या तितका मोदक सुंदर दिसतो एकदम. अशा प्रकारे आपल्याला छान अशा कळ्या करून घ्यायच्या. इथे मस्त अशा मोदकाच्या कळ्या आपल्या करून झालेल्या आहेत. आणि जे सारण आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं. आता आपल्याला एकदम खालच्या साईडून आपल्याला अलगद एकदम हलक्या हाताने असं वरती आपल्याला यायचं आहे. सावका दाबत यायचं आहे. हे बघा. आणि आपण ज्या कळ्या बनवल्या आहेत ना, त्या मोडणार नाहीत किंवा दबल्या जाणार नाहीत, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी बघा अलगद असं आपल्याला दाबत यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असा इथे मोदक आपला तयार झालेला आहे. एका कुठे आपली मोदकाची कळी जर दाबलेली गेली असेल तर थोडीशी अशी सरळ करून घ्यायची. आणि मस्त असा सुबक असा मोदक इथे आपला तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने एक मोदक करून दाखवणार आहे. जर तुम्हाला अजिबात मोदक येत नसतील ना, तर तुम्ही या पद्धतीने मोदक करू शकता. असं पीठ घेऊन आपल्याला छान अशी पारी करून घ्यायची. छान पारी झालेली. आता सारण घालून घ्यायचं. आता आपल्या इथे कळ्या वगैरे नाही पडायच्या आहेत. आता डायरेक्ट आपल्याला मोदक हा असा गोल करून असा जॉईन करून घ्यायचा. आणि खालून असा दाबत आपल्याला करून मस्त असा दाबून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि एक्स्ट्राचं असेल ते काढून घ्यायचं. इथे मोदक आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला कळे पाडायचे आहेत. त्यासाठी ते काटा चमचा घेतलेला आहे. आणि हे बघा असं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे. बघा कळीसारखा आकार द्यायचा आहे. एकदम सोपी पद्धतीने ज्यांना नाही येत ते अशा प्रकारे मोदक करू शकतात. आणि काटा चमच्याला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही. अशा प्रकारे पाहू शकता. इथे आपला मस्त असा कळ्या न पाडता सुद्धा मोदक छान असा इथे तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेते. तर बघा सर्व मोदक आपले इथे तयार झालेले. तुम्ही पाहू शकता 2 प्रकारचे आपण मोदक केलेले आहेत. ते बघा एक काटा चमच्याने केले आणि एक आपल्या साध्या पद्धतीने. आणि ते मी करंजी सुद्धा केलेली आहे आणि एक थापटी सुद्धा केलेली आहे.
ते काही ते चाळण घेतले, त्याला मी तेल लावून घेतले. आता सर्व मोदक आपल्या या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा टोपामध्ये पाणी ठेवले आहे गरम करत, त्याच्यावर आपल्याला चाळण ठेवायची आहे. आणि इथे ना मी हे बघा 2 पानं घेतलेली आहेत. इथे मी 2 बासमतीची पानं घेतलेली आहेत. ही पानं आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत, कारण की मोदकामध्ये ही पानं ठेवलीत ना सुंदर असा वास येतो बासमतीचा. त्यासाठी मी ती 2 पानं ठेवते. आता झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट असे शिजवून घ्यायचे. आता आपले 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. हे बघा ते मस्त असे मोदक आपले ते झालेले आहेत. हे बघा हाताला पीठ नाही लागत, म्हणजे आपले मोदक हे छान असे झालेले आहेत. आता आपण हे काढूया. हे बघा इथे मस्त असे मोदक इथे तयार झालेले आहेत. सुंदर दिसत आहेत एकदम. तर तुम्ही सुद्धा एकदम या सोप्या पद्धतीने मोदक नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.